राजे लाखोजी जाधव यांच्या समाधीसमोरच मूर्ती उत्खनन पूर्ण। सिंदखेड राजा येथे सापडलेल्या मूर्तीचं पूर्ण रूप आलं समोर। सिंदखेड राजा येथे राजे लखोजी जाधव यांच्या समाधीसमोर सुरू असलेल्या उत्खननात शेषशाही भगवान विष्णू व लक्ष्मी यांची अतिशय सुंदर मूर्ती सापडली। त्या मूर्तीच्या भोवतालचं उत्खनन आता पूर्ण झालं असून मूर्तीचं पूर्ण रूप आता समोर आलेलं आहे। अतिशय रेखीव आणि सुंदर ही मूर्ती असून 6 फूट लांब व 3 फूट उंच अशी ही मूर्ती आहे। त्या मूर्तीत समुद्र मंथनाचा सुद्धा देखावा दाखवण्यात आलाय। ही मूर्ती अतिशय जड असल्यानं आता फक्त ही मूर्ती बाहेर काढण्याचं काम बाकी आहे। काल सायंकाळी या परिसराचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सुद्धा ही मूर्ती बघण्यासाठी या ठिकाणी भेट दिली। नागपूरला हलवायची, मात्र इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे की ती मूर्ती इथेच राहिली पाहिजे। एक आमदार म्हणून काय भूमिका असणार आहे आपली? नाही, 3 दिवसापूर्वी राज्य पुरातत्व विभागाला उत्खनन करताना अतिशय सुंदर अशी मूर्ती तिथे आढळली आणि सुंदर आहे, दुर्मिळ आहे आणि खरं म्हटलं तर तिची किंमत काही केल्या जाऊ शकत नाही एवढी ती दुर्मिळ मूर्ती त्या ठिकाणी आहे। आज सिंदखेड राजा येथे उत्खनन करताना मागील अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या दुर्मिळ मूर्त्या त्या ठिकाणी आढळत आहे। सिंदखेड राजा वासियांची आणि सिंदखेड राजातील मतदारसंघातल्या सगळ्या लोकांची आणि या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी अपेक्षा आहे आणि इच्छा आहे की अशा प्रकारची ही सापडलेली जी मूर्ती आहे, सुंदर आणि सुबक मूर्ती, ही सिंदखेड राजा इथेच राहावी। एवढं मोठं वस्तू संग्रहालय आपण कोट्यवधी रुपये खर्च करून इथं निर्माण केलेलं आहे, तिथे जर ती राहिली तर निश्चितपणे इथे हजारो पर्यटक येतात। या पर्यटकांना सुद्धा ही दुर्मिळ मूर्ती पाहण्याची संधी प्राप्त होईल।